हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजेच 4 मार्चसाठी अनालिसिस करूया. हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की काल ही जी डेली टाइम फ्रेमवरची कॅन्डल आहे कालची, ती फुल्ली बिअरिश बनलेली आहे. खूप मोठी बिअरिश कॅन्डल ही बनली आहे आणि आज सुद्धा मार्केटमध्ये निफ्टीमध्ये अ, लाल कॅन्डलच बनलेली आहे. म्हणजे बिअरिश कॅन्डलच बनली आहे. भले छोटीशी बनली पण बिअरिश कॅन्डलच बनलेली आहे निफ्टीमध्ये. तर ॲक्चुअली जेव्हा पण मार्केटमध्ये म्हणजे कोणत्या पण टाईम फ्रेमवर असू दे किंवा कुठल्या पण चार्टवर असू दे, जेव्हा पण बिअरिश कॅन्डल मोठी बनते किंवा जेव्हा ॲक्चुअल बिअरिश ट्रेंड सुरू होतो, तर त्यावेळेस आणि त्याच्या बाजूला जर का कोणती पुलबॅकवाली ग्रीन कॅन्डल छोटीशी जरी बनत असेल, तर मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये खूप जास्त निगेटिव्ह फ्लो येत असतो किंवा जर का बुलिश मार्केट असेल आणि बुलिश मार्केटमध्ये जर त्याच्या बाजूला एक छोटीशी रेड कॅन्डल बनत असेल, तर त्याच्या पुढे म्हणजे ती एक पुलबॅकवाली कॅन्डल किंवा ती एक रिट्रेसमेंटवाली कॅन्डल असं आपण म्हणतो आणि त्यानंतर मग बुलिश ट्रेंड कंटिन्यू होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात बुलिश ट्रेंड येत असतो. एक्झॅक्टली तसंच आता इथं आपल्याला डेली टाईम फ्रेमवर बिअरिश साइडला बघायला मिळते, की इथे ही मोठी रेड कॅन्डल बनलेली आहे. ही फुल्ली बिअरिश कॅन्डल आहे आणि आज सुद्धा त्याच्या बाजूला एक छोटीशी रेड कॅन्डल बनली आहे. बट ॲक्चुअली आज जरी इथे ग्रीन कॅन्डल बनली असती छोटीशी, तर तरी पण ह्यामध्ये फारसं विशेष असं काही नव्हतं किंवा लगेच आपण बुलिश ट्रेंडला जाऊ किंवा इथे आता 2 दिवस जरी रेड कॅन्डल्स बनल्या तरी पण आपण बुलिश ट्रेंडला जाऊ शकत नाही. कारण ही खूप मोठी बिअरिश कॅन्डल बनली आहे डेली टाईम फ्रेमवर काल आणि त्यामुळे आता इथे बाजूला एक पॉसिबिलिटी अशी पण आहे, जर आता आज पण समजा मार्केट थोडंफार पडलंय, ओके. आणि छोटीशी रेड कॅन्डल बनली. पण इथे आसपास कुठेही आता येत्या आठवड्यामध्ये जर छोटीशी जर ग्रीन कॅन्डल बनली, तर ती पुलबॅकवाली कॅन्डल सुद्धा असू शकते किंवा इथं जर थोडंफार मार्केट असंच ह्या रेंजमध्ये साइडवेज राहिलं आणि मग जर मार्केट पडायला सुरू झालं, तर ते मार्केट खूप जास्त तेजीनं पडतं आणि खूप जास्त पडतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते ॲक्चुअली. मला काय म्हणायचंय, तर इथे जर का तुम्ही बघत असाल ही वाली कॅन्डल, ही किती तारखेची आहे? 6 जानेवारीची कॅन्डल जर बघाल तुम्ही, तर इथे खूप मोठी ही बिअरिश कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एक छोटीशी हिरवी कॅन्डल बनली आहे. ही छोटीशी अ, एक पुलबॅकवाली कॅन्डल आपण असं म्हणतो, ही ग्रीन कॅन्डल, ओके. आणि त्याच्यानंतर मार्केट किती जास्त तेजीनं पडलंय तुम्ही बघू शकता. सो ऑलमोस्ट प्रत्येक चार्टवर किंवा कोणत्याही मार्केटमध्ये असाच पॅटर्न बनतो बऱ्याच वेळा, की जेव्हा पण मोठी बिअरिश कॅन्डल बनते. इथे पण एक एक्झाम्पल आहे. इथे ही मोठी बिअरिश कॅन्डल बनलेली आहे. त्याच्या बाजूला थोडंसं ग्रीन कॅन्डल्स 2 बनलेले आहेत. ओके. पण अगेन मार्केट डाउन साइडला आलंय. थोडंसं गॅप डाउन पण ओपन झालंय. तर अशा प्रकारे इथं मार्केट पडताना पुन्हा बघायला मिळाले आपल्याला. सो इथे पण बिअरिश कॅन्डल बनली आहे. आणि आता जर मार्केट इथून जर थोडंफार इथे साइडवेज होत असेल किंवा इथं कुठं ग्रीन कॅन्डल जर बनवत असेल, तर मार्केट खूप जास्त तेजीनं खालच्या साइडला येऊ शकतं आणि मार्केट डाउन साइडला जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर जसं आपण बऱ्याच वेळा म्हणजे डिस्कस केलंय ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, की आता हा जो जून महिन्याचा इलेक्शनचा लो आहे, इथेपर्यंत मार्केट येण्याची शक्यता तर आहेच. पण आता ऑलमोस्ट त्याच्या आसपास मार्केट आलंय सुद्धा आणि हे हे जे टार्गेट आहे, हे त्याला अचीव्ह करायला फारसा वेळ लागेल असं वाटत नाही. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती. तर ॲक्चुअली तुम्ही जर इथे बघत असाल, तर ह्या ठिकाणी मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. इथे ह्या ठिकाणी एक गॅप आहे. मी तुम्हाला मार्क करून दाखवते. इथे जर तुम्ही बघाल, तर या ठिकाणी एक गॅप आहे. ओके. हा गॅप आहे 2023चा
डिसेंबर महिन्यातला हा गॅप आहे आणि तो गॅप अजून पण फील झाला नव्हता कारण मार्केट कंटिन्युअस अपट्रेंडमध्ये एवढ्या दिवसात तरी सुरू होतं. ओके. पण आता पॉसिबिलिटी आहे, की जर का मार्केट ह्या लेव्हलपर्यंत जर पडत असेल, तर कदाचित इथपर्यंत सुद्धा मार्केट येण्याची शक्यता आहे. ही लेव्हल आहे जवळपास अंदाजे जर का मी तुम्हाला सांगेन तर 20,286 च्या आसपास काहीतरी ही लेव्हल आहे. तर कदाचित असं सुद्धा होऊ शकतं, की मार्केट जर का ह्या रेंजपर्यंत येत असेल, तर इथेपर्यंत सुद्धा हा गॅप फिल करायला सुद्धा मार्केट येऊ शकतं. मग कदाचित जर मार्केटने इथे येऊन कुठे डबल बॉटम वगैरे पॅटर्न बनवून मग अपसाइडला मूव्हमेंट करायला सुरुवात केली, तर असं सुद्धा होऊ शकतं किंवा इथून जर कंटिन्युअस मार्केट पडत असेल, तर इथे या सपोर्टवर येऊन जर मार्केट साइडवेज झालं काही दिवस आणि मग त्याने इथून ब्रेकआउट केला, तर मार्केट अपसाइडला पुन्हा मूव्हमेंट करू शकतं. सो अशा बऱ्याच पॉसिबिलिटी आहेत, पण या सगळ्या पॉसिबिलिटी आहेत. आपण शुअर शॉट असं काहीच नाही सांगू शकत. इनफॅक्ट कोणीच असं नाही सांगू शकत. हे जस्ट प्रेडिक्शन्स आहेत आणि हे जे प्राइस एक्शनवर किंवा एखाद्या टेक्निकल एनालिसिसवर आपण जस्ट प्रेडिक्ट करू शकतो. पण ह्या पॉसिबिलिटी सुद्धा आपण विचारात घेणं गरजेचं आहे. कारण की इथे गॅप आहे 2023च्या डिसेंबरमधला आणि हा गॅप फीलच झाला नव्हता. पण जर का मार्केट इथं जून महिन्याच्या लोपर्यंत म्हणजेच इलेक्शन लोपर्यंत जर येत असेल, तर ऑब्व्हियसली मार्केटची आणखी एक पॉसिबिलिटी वाढते, की मार्केट इथपर्यंत सुद्धा येऊ शकतं हा गॅप फिल करून. मग मार्केट इथून एखादा बुलिश पॅटर्न बनवून अपसाइडला मूव्हमेंट करू शकतं. डबल बॉटम बनवून मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करू शकतं किंवा ह्या रेंजमध्ये कुठेतरी काही दिवस साइडवेज राहून ब्रेकआउट करून मग सुद्धा मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करू शकतं. सो सांगण्याचा मुद्दा हाच आहे, की ह्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर राहायला हवं. कारण की आता मार्केट म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आपण बोलतोच आहोत, की मार्केट जून महिन्याच्या लोपर्यंत येण्याची खूप जास्त शक्यता आहे. जर हा सपोर्ट तोडला तर मार्केट खाली येणार आणि ऑब्व्हियसली हा सपोर्ट आता कंप्लीटली तुटलेला आहे आणि तो सपोर्ट तुटल्यानंतर खूप मोठी इथे बिअरिश कॅन्डल सुद्धा कालच्या दिवशी आपल्याला बघायला मिळाली खूप मोठी. आणि जर हे जे मार्केट आहे हे असंच रेड कॅन्डल बनवत जर ह्याच पॅटर्नमध्ये जर पडत असेल, तर कदाचित ते थोडं कमी पडेल. पण जर का इथे कुठेही पुलबॅकवाली ग्रीन कॅन्डल्स जर मार्केट बनवून त्याच्यानंतर जर मार्केट ट्रेंड कंटिन्यू करत असेल, तर मार्केट खूप जास्त पडण्याची शक्यता आहे. हे कशावरून आपण सांगतोय, तर हे नॉर्मली आपलं जे कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न आहेत किंवा प्राइस एक्शनचे पॅटर्न आहेत, तर नॉर्मली मार्केट अशाच प्रकारे कधी पण मूव्हमेंट करतं. तुम्ही पण बघितलं असेल, जेव्हा पण सपोर्टच्या आसपास जेव्हा सपोर्ट ब्रेक होतो किंवा रेझिस्टन्स ब्रेक होतो आणि त्याच्यानंतर जर कुठे तुम्हाला पुलबॅकवाली कॅन्डल बघायला मिळत असेल, तर त्या पुलबॅकच्या कॅन्डलला बरेच जण एंट्रीज बनवत असतात नव्यानं आणि तिथून पुढं पुन्हा मार्केट त्याचा ट्रेंड कंटिन्यू करत असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात खूप जास्त पर्सेंटमध्ये मार्केट पुन्हा चढलेलं किंवा पडलेलं बघायला मिळतं. त्यामुळे ही एक पॉसिबिलिटी आपल्याकडे असणार आहे. आता आणखी एक तुम्हाला सांगण्याची गोष्ट ही आहे, की इथे तर रेड कॅन्डल बनली आहे छोटीशी, ओके. पण आता ह्या एरियामध्ये इथे कुठेही जर का ग्रीन कॅन्डल्स बनत असतील इथे किंवा इथे कुठपर्यंत सुद्धा पण हा हाय हा हाय जर तोडून वरती जात असेल मार्केट ग्रीन कॅन्डल बनवून तर थोडंसं आपल्याला नंतर वेगळा विचार करावा लागेल. पण ह्या रेंजमध्ये जर कुठेही जर ग्रीन कॅन्डल्स बनत असतील ह्या लेव्हलपर्यंत तर तुम्ही लगेच बुलिश व्हायचं नाहीये. कारण की बऱ्याच वेळा मार्केटमध्ये बायर्सना ट्रॅप करण्यासाठी असे पॅटर्न बघायला मिळतात, की बायर्सना ट्रॅप करण्यासाठी इथे काही ग्रीन कॅन्डल्स बनवल्या जातात. जाणीवपूर्वक इथं मार्केट थोडंसं पंप केलं जातं. इथं बायर्सना होप्स दिल्या जातात, की आता मार्केट अगेन अपसाइडला मूव्हमेंट करते आणि जेव्हा इथे बायर्सचे काही प्रमाणात एंट्री बनल्या जातात, म्हणजे लिक्विडिटी तयार होते आणि मग मार्केट अगेन त्याचा ट्रेंड कंटिन्यू करतं आणि बायर्सना ट्रॅप करून मार्केट पुन्हा डाउन ट्रेंडमध्ये जाताना बघायला मिळू शकतं. सो अशा बऱ्याच पॉसिबिलिटी असतात. त्यामुळे तुम्ही लगेचच बुलिश व्हायचं नाहीये. आता सध्या तरी आपल्याला बरेच दिवस
बिअरिश ट्रेंडच लक्षात घ्यायचा आहे आणि सध्या येत्या आठवड्यात तरी अजून मार्केट आपल्याला पडतानाच बघायला मिळू शकते. ओके. सो येस आता ही एक इम्पोर्टंट गोष्ट होती जी निफ्टीमध्ये मला तुम्हाला सांगायची होती. अगेन त्यानंतर आपण आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर काय-काय झाले बघूया आज. तर येस 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मार्केट थोडंसं अपसाइडला म्हणजेच गॅप अप ओपन झालंय. थोडंसं अपसाइडला मूव्हमेंट केले, ग्रीन कॅन्डल केले आणि त्याच्यानंतर मार्केट पडायला सुरुवात झाली आणि नंतर एका रेंजमध्ये राहिले. मग थोडीशी रिकव्हरी दाखवल्यासारखं केलं मार्केटने आणि अगेन मार्केट थोडंसं साइडवेज राहिले. सो येस, ॲक्चुअली मला हेच एक्स्पेक्टेड होतं, की आज तरी मार्केट थोडंफार पडलं अगेन. पण मला असं वाटलं होतं, की आज कदाचित मार्केट थोडंसं अ, म्हणजे अपसाइडलाच म्हणजे डेली टाईम फ्रेमवर ग्रीन कॅन्डलच बनवण्याची शक्यता होती. पण तसं झालेलं नाहीये. पण छोटीशी का असेना रेड कॅन्डलच मार्केटने बनवलेली आहे डेली टाईम फ्रेमवर. ओके. सो उद्या परवा कदाचित असंही होऊ शकतं, की मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल छोटीशी डेली टाईम फ्रेमवर बनू शकते किंवा थोड्याफार काही प्रमाणात तुम्हाला बुलिश मोमेंट्स बघायला मिळू शकतात. असं होऊ शकतं. पण तुम्ही तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तुम्ही इमिडिएटली बुलिश व्हायचं नाहीये. कारण की आता सध्या अजून डाउन ट्रेंडच सुरू आहे आणि मार्केट खूप जास्त खाली आले आणि खाली अजून पण सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात नाहीये. त्यामुळे मार्केटला अजून खाली येण्यासाठी बराच स्कोप आहे. मार्केट आणखी तरी इथेपर्यंत येऊच शकतं 21,277 पर्यंत तरी आणि त्याच्यानंतर सुद्धा जर मार्केट तोच ट्रेंड कंटिन्यू करत असेल आणि पडतच असेल, तर हा वाला गॅप कंप्लीट करण्यासाठी सुद्धा मार्केट अजून इथे खालच्या साईडला येऊ शकतं. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. सो उद्यासाठी मी निफ्टीसाठी काही लेव्हल्स देते आता तुम्हाला. ओके. सो निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत 22,261 आणि 22,006. जर 22,261 चा रेझिस्टन्स तोडला निफ्टीने, तर 22,450 ची लेव्हल असणार आहे नेक्स्ट त्याच्यासाठी. आणि त्यानंतर जर 22,006 ही जर हा जर सपोर्ट तोडला, तर मग 22,791 सॉरी 21,791 ही डाउन साइडला लेव्हल असणार आहे निफ्टीसाठी. ओके. सो येस ह्या लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करा. आणखी एक गोष्ट ही जी रेंज दिसते का तुम्हाला? मी मार्क करून दाखवते तुम्हाला. ही जी रेंज आहे, ह्या रेंजमध्ये कुठे मार्केट ओपन होत असेल, तर ह्या रेंजमध्ये शक्यतो ट्रेड करणं तुम्ही अव्हॉइड केलं तर चालेल. हा नो ट्रेडिंग झोन असेल. जेव्हा हा हाय तोडेल मार्केट म्हणजे ही रेंज तोडेल, ही साइडवेज ह्या रेंजमध्ये बराच वेळ मार्केट साइडवेज राहिलंय. त्यामुळे ही रेंज तोडेल जेव्हा मार्केट ह्या लेव्हलच्या वरती जाईल किंवा ह्या लेव्हलच्या खाली जाईल, तेव्हाच तुम्ही तुमच्या सेटअपप्रमाणे ट्रेड प्लॅन करू शकता. ह्याच रेंजमध्ये कुठे जर मार्केट ओपन होत असेल, तर बेटर हे आहे की तुम्ही आधी मार्केटला एका कोणत्यातरी साइडला सेट होऊ द्या. एक लेव्हल तोडू द्या आणि मग तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करा. ओके. सो 22,119 ही सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल असणार आहे. ती पण तुम्ही मार्क करून घ्या. ठीक आहे. सो येस आता आपण बँक निफ्टीमध्ये काय-काय झाले ते बघू. तर हा बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे. ओके. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी मोठी बिअरिश कॅन्डल बघायला मिळालेली आहे. ओके. सो मी परवा दिवशी म्हणजे एक 6 दिवसांपूर्वी मी एक पोस्ट टाकली होती. जेव्हा मार्केट इथे होतं इथे आणि ज्यावेळी हा गॅप मी इथे तुम्हाला डायरेक्ट पोस्ट दाखवते. इथे ज्यावेळी मार्केट होतं आणि ही पोस्ट तुम्ही बघू शकता, की इथे मी तुम्हाला सांगितलं होतं, की मार्केटने काय केलं वीक टू वीक म्हणजे ह्या कॅन्डलची जी वीक आहे, ह्या वीकपर्यंत आणि ह्या कॅन्डलच्या वीकनं वीक टू वीक असं गॅप फिल केला होता. बट ॲक्चुअली गॅप जो असतो, तो बॉडीपर्यंत फिल व्हायला पाहिजे असं मी इथे पोस्टमध्ये सुद्धा लिहिलं होतं. तुमच्यापैकी काही लोकांनी जर फॉलो केलं असेल तर. ओके. सो त्या दिवशी काय झालं, की फक्त वीकपर्यंतच गॅप फिल झाला आणि मी तुम्हाला हे पण म्हणाले होते ह्या पोस्टमध्ये, की मग आता ज्यावेळी असं होतं आता शक्यतो बॉडी टू बॉडी गॅप गृहीत धरला जातो आणि जर का गॅप तसा फील झालाय, की वीक टू वीक फील झालाय, तर मग अशा वेळी लोकं कन्फ्यूज होतात, की गॅप नक्की फील झालाय की नाही.
आता काही लोकं बोलतील, की गॅप फिल झालाय आणि लोकं बायिंग साइडला पोझिशन बनवायला क्रिएट करू शकतात. कारण की इथे तुम्ही जर बघू शकत असाल, तर इथे खालच्या साइडला खूप मोठी विक बनलेली आहे आणि मार्केट वरच्या साइडला क्लोज झालंय. म्हणजे डोजी कॅन्डल इथे बनवली आणि जेव्हा अशी डोजी कॅन्डल बनते किंवा हॅमर टाइप जेव्हा बनतं, त्यावेळी आपण असंच प्रेडिक्ट करतो, की मार्केट आता इथून म्हणजे इथे बायर्सचं जास्त प्रेशर आहे, असं आपल्याला बघायला मिळतं. पण जर ॲक्चुअली तुम्ही बघत असाल अ, मी ह्याबद्दल सांगते, ह्या कॅन्डलबद्दल, ह्या 24 फेब्रुवारीच्या. तर अशा वेळी काय होतं मार्केटमध्ये, जेव्हा पण खालच्या साइडला खूप मोठी वीक बनते, ओके. आणि इथे तुमचा वीक टू वीक इथे जर तुम्ही बघाल, तर हा गॅप वीक टू वीक फिल झालाय. पण तो गॅप कंप्लीट फिल झालेला नाहीये. तर त्यामुळे बायर्स कन्फ्यूज होतात. बायर्स आणि सेलर्स दोघेही कन्फ्यूज होतात. त्यांना वाटतं, की आता इथे बायर्सचं जास्त प्रेशर आहे ह्या ठिकाणी आणि इथून मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करेल. ओके. आणि म्हणून इथून जे आहेत नेक्स्ट डे पासून लोकं बायिंगच्या ऑर्डर्स क्रिएट करायला सुरुवात करतात. ओके. आणि मग त्यांना ट्रॅप करण्यासाठी तुम्ही जर नेक्स्ट डे बघाल, तर इथे रेड कॅन्डल बनली आहे, म्हणजे इथे थोडंसं मार्केट पडले. आणि इथे सेलर्सना सुद्धा ट्रॅप करण्यासाठी अगेन नेक्स्ट डे थोडंसं मार्केट अपसाइडला ओपन झाले आणि वरती पुन्हा थोडंफार मूव्हमेंट बघायला आपल्याला मिळाले. आणि नंतर साइडवेजच होतं मार्केट. पण सांगायचं हे आहे, की जेव्हा असा गॅप कंप्लीट फील होत नाही आणि असं ज्यावेळी तुम्हाला बायर्सचं वगैरे प्रेशर बघायला मिळतं, त्यावेळी ते मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट केलं जातं मुद्दाम. कारण की बायर्स आणि सेलर्स दोघांना ट्रॅप करण्यासाठी. आणि जर कालच्या दिवशी बघाल तुम्ही, की मार्केट ह्यूज गॅप डाउन पण ओपन झालंय आणि नंतर पुन्हा पडलंय सुद्धा. म्हणजे मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स दोघांना सुद्धा ट्रॅप केलंय. ओके. आणि त्याच्यानंतर आजच्या दिवशी बघाल तर मार्केट जास्तच पडले. सो ही एक पॉसिबिलिटी असते, तर ही तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्ही बघाल तर कालच्या दिवशी मार्केटमध्ये पूर्ण इथे वीक बॉडीपर्यंत मार्केटने काय केलंय, गॅप फिल केलाय. ओके. सो ॲक्चुअल गॅप जो होता तो काल फिल झालाय. परवा आणि इथे जर बघाल तुम्ही किती तारखेची ही कॅन्डल आहे, 24 फेब्रुवारीची जर कॅन्डल तुम्ही बघाल, तर 24 फेब्रुवारीला तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकलं. डेली टाईम फ्रेमवर अशी कॅन्डल बनली, की तुम्ही कन्फ्यूज झालात. बायर्स आणि सेलर्स दोघे सुद्धा. ओके. आणि काल ॲक्चुअली कंप्लीट तो गॅप फिल झालाय आणि आज अगेन मार्केट बरचसं खाली आलंय. पण सांगायचं हेच होतं, की इथे अशा ज्यावेळेस कंडिशन क्रिएट होतात किंवा अशा कॅन्डल्स क्रिएट होतात, त्यावेळी बायर्स आणि सेलर्स दोघांना सुद्धा ट्रॅप करण्याची खूप जास्त शक्यता असते. ओके. सो बँक निफ्टी इतके दिवस बऱ्यापैकी स्ट्राँग सुरू होतं. बऱ्यापैकी बुलिशच होतं. कारण की बराच म्हणजे निफ्टीच्या सोबत जर कंपॅरिझन केलं तर बँक निफ्टी स्वतःला खूप जास्त वरच्या साईडला होल्ड करत होतं. पण आज जर बघाल तुम्ही तर आज बँक निफ्टी सुद्धा एक्झॅक्टली ह्या लेव्हल्सपर्यंत आलेला आहे. ह्याचा जो हा सपोर्ट आहे, त्या सपोर्टपर्यंत आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. बँक निफ्टी सुद्धा. आता जर हा 47,800 36चा जर सपोर्ट तोडला बँक निफ्टीने, तर मात्र खूप पॉसिबिलिटी आहे, की आता बँक निफ्टी सुद्धा खूप खाली येण्याची शक्यता आहे. म्हणजेच तो बँक निफ्टी सुद्धा आज बऱ्यापैकी भरपूर खाली आले आणि ह्याचा जो लास्टचा सपोर्ट होता, हा सपोर्ट बँक निफ्टीने घेतलाय. पण जर का उद्याला बँक निफ्टीने हा सपोर्ट तोडला, तर अगेन बँक निफ्टी सुद्धा इथे खालीपर्यंत येऊ शकतं आणि खालच्या जर लेव्हल्स तुम्ही बघाल, तर अगेन येस ऑफकोर्स जून महिन्याचे इलेक्शन लोज आहेत आणि तिथपर्यंत बँक निफ्टी येण्याची आता खूप जास्त शक्यता आहे. मी ते मार्क करून ठेवते. सो आता निफ्टी आणि बँक निफ्टी बऱ्यापैकी आता सेम पेजवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. दोघांमध्ये सुद्धा आता निगेटिव्हिटी बघायला मिळते. दोन्ही पण बिअरिश ट्रेंडमध्येच असणार आहेत. ओके. सो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण बघूया बँक निफ्टीने काय केले. सो बँक निफ्टी ऑफकोर्स पडले आणि त्यानंतर थोडंसं साइडवेज राहिले, थोडीशी रिकव्हरी दाखवली आणि पुन्हा बँक निफ्टी साइडवेजच राहिले. म्हणजे निफ्टीसारखंच झालेलं आहे. सो बँक निफ्टीसाठी उद्यासाठी मी तुम्हाला लेव्हल्स देते. पण अगेन मी हेच सांगेन, की मार्केट जर थोडंफार जरी रिकव्हरी दाखवत असेल किंवा अपसाइडला मूव्हमेंट करत असेल, तरी पण तुम्ही लगेच बुलिश व्हायचं नाहीये. कारण की आपण अजून पण बिअरिश ट्रेंडमध्येच असणार आहोत. तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी असं मार्केटमध्ये काही पॅटर्न्स बनण्याची शक्यता आहे. पण तुम्ही अवेअर राहा आणि काळजीपूर्वक ट्रेड करा.
ओके. सो आता मी बँक निफ्टीसाठी लेव्हल्स देते. सो बँक निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत. ओके. तर सगळ्यात आधी बँक निफ्टीने 48,574 हा रेझिस्टन्स जर तोडला, तर मग 48,747, 48,974 पर्यंत तुम्ही लेव्हल्स मार्क करून घ्या. आणि त्यानंतर 48,481, 48,344 ह्या पण इम्पोर्टंट लेव्हल्स आहेत. त्या पण मार्क करा. 48,114 आणि जर 47,845 हा जर सपोर्ट बँक निफ्टीने तोडला, तर मग 47,437 ही लेव्हल बँक निफ्टीसाठी असणार आहे. याच्यापेक्षा पण बँक निफ्टी जर जास्त वन साइडेड मूव्हमेंट करायला लागलं, तर मग पुढच्या लेव्हल्स मी इथे YouTube पोस्टमध्ये तुम्हाला अपडेट करेन. मी दाखवते तुम्हाला. तुम्हाला इथे चॅनल्सवर जायचं आहे आणि इथे जे पोस्ट म्हणून असतं, इथे मी पोस्ट टाकत असते तुमच्यासाठी. सो इथे तुम्ही चेक करायचं आहे. तिथे मी अपडेट करत जाईन. ओके. सो अजूनही तुमच्यापैकी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. आणि आणखीन आपण खूप सारे नवीन-नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत. सो तुमचा सपोर्ट असाच असू दे. ओके. सो आजच्यासाठी इतकंच. थँक यू.